नमस्कार मुलांनो, आज आपण इयत्ता 6वीचा सामान्य विज्ञान विषयातील पाठ क्रमांक 5 पदार्थ सभोवतालचे अवस्था आणि गुणधर्म या पाठाचा अभ्यास करणार आहोत। या पाठातील पदार्थांचे गुणधर्म कोणते आणि धातूंचे गुणधर्म कोणते हे याचा अभ्यास करणार आहोत। आता मला सांगा, तुम्ही पाणी पिता, तुम्ही पाणी कशाने पिता तर ग्लास मधून पिता। आणि ही ग्लास कशाची म्हणजे कसले असतात तर प्लास्टिकचे असतात, काचेची असतात किंवा स्टीलची असतात। मग ही ग्लास कसली असतात हे म्हणजे कसे ओळखतात की हे प्लास्टिकचा ग्लास आहे, हे स्टीलचा ग्लास आहे, हे काचेचा ग्लास आहे, कसं ओळखतो? किंवा आपण आता माहितीये का तुम्ही ज्या लोखंडाच्या सळ्या असतात ना त्या इमारतीमध्ये बांधकामासाठी वापरल्या जातात का? कारण त्या मजबूत असतात, कठीण असतात, म्हणून इमारतीसाठी मजबूतीसाठी लोखंडाच्या सळ्या वापरल्या जातात। आता आपण काचेच्या ग्लासामध्ये पाणी पितो, काचेच्या ग्लासामध्ये पाणी पितो, मग ते पाणी आपल्याला दिसते म्हणजे काचेमधून काय असतं, काचेमधून आपल्याला पलीकडचे दिसते आणि या काचेच्या गुणाला आपण पारदर्शकता असे म्हणतो। म्हणजे वेगवेगळे गुणधर्म आपल्याला पदार्थांचे वेगवेगळे गुणधर्म आपल्याला दिसतात। आणि म्हणजे कुठले गुणधर्म तर जसे की ठिसूळपणा, कठीणपणा, स्थितिस्थापकता, प्रवाहिता, विविध रंग, आवाज म्हणजे नादमयता असे वेगवेगळे पदार्थांचे गुणधर्म आहेत। आणि ह्या गुणधर्मानुसार आपण वेगवेगळे पदार्थ ओळखतो आणि या गुणधर्मानुसारच आपण त्यांच्या या गुणधर्मानुसार आपण त्यांचा वापर करतो। आता पदार्थांचे गुणधर्म आपण सविस्तररित्या पाहूयात। तर पदार्थांचे गुणधर्म, ठिसूळपणा म्हणजे तुम्ही आता खडू बघितलात का? तर खडूला तुम्ही थोडासा जरी दाब दिला तर खडू काय करतो? खडू फुटतो आणि मग त्याचे कशात रूपांतर होते तर बारीक तुकड्यामध्ये किंवा कणामध्ये रूपांतर होते। तसे वीट सुद्धा, वीट, तुरटी, तुम्ही शेंगदाण्याची चिक्की किंवा राजगिऱ्याची वडी जर तुम्ही पाहिले, जर तुम्ही शेंगदाण्याचा राजगिऱ्याचा लाडू जर खाता त्याला थोडासा जरी दाब दिला तर काय होतं, त्याचं रूपांतर कसं होतं? कणामध्ये रूपांतर होतं। म्हणजेच काय तर खडू, वीट, तुरटी, काच यांना जर तुम्ही थोडा दाब दिला तर काय होईल, त्याचे रूपांतर कणात किंवा तुकड्यामध्ये होते। मग आपण त्या पदार्थांना काय म्हणतो तर आपण त्या पदार्थांना बोलतो की हे पदार्थ ठिसूळ आहेत। म्हणजे ठिसूळपणा हा पदार्थांचा गुणधर्म आहे। आता कठीणपणा, आता मला सांगा तुम्ही की एखादा आपण खिळा घेतला तर तो खिळा चिखलाच्या गोळ्यात लवकर घुसेल की सिमेंटच्या भिंतीमध्ये घुसेल? सांगा बरं, सहजरित्या कशामध्ये घुसेल तर चिखलाच्या गोळ्यात तो सहज घुसेल, पण सिमेंटच्या ह्याच्यामध्ये घुसणार नाही कारण सिमेंट कठीण असते। आता मला सांगा, एक पुठ्ठा घेतला आणि लाकूड घेतलं तर ह्याच्यामध्ये कसा घुसवण्याचा तर तुम्ही प्रयत्न केला तर तुम्हाला काय काय होईल तर तुम्ही लाकडामध्ये तो खिळा घुसणार नाही। लाकडामध्ये घुसण्यासाठी तुम्हाला हातोडा वगैरे लागेल, पण तो पुठ्ठ्यामध्ये तो सहज घुसला जाईल। म्हणजेच याचाच अर्थ असा की एखादा पदार्थ त्यात घुसणाऱ्या दुसऱ्या पदार्थाला किती विरोध करतो ह्यावरून त्या पदार्थाचा कठीणपणा कळतो। म्हणजे सिमेंट विरोध करतं ना खिळ्याला घुसण्यासाठी, किंवा लाकूड सुद्धा खिळ्याला त्याच्या आतमध्ये घुसण्यासाठी विरोध करतो। म्हणजे काय तर कठीणपणा हा पदार्थाचा गुणधर्म आहे। आता अजून कुठले कठीण पदार्थ आहेत सांगा बरं मला? तर जसे की दगड, लोखंड हे कठीण पदार्थ आहेत। आता स्थितिस्थापकता, आता मला सांगा, तुम्ही रबर बँड एखादा ताणला तर काय होतो तर तो ताणतो आणि मग थोड्या वेळाने काय होतो, तो रबर बँड पुन्हा त्याच्या मूळ स्थितीमध्ये येतो। तुम्ही स्पंज बघितलात का? कुठे स्पंज तुम्ही जेव्हा आपण रिक्षामध्ये बसतो तेव्हा ज्या रिक्षाच्या सीट्स असतात, बसच्या सीट्स असतात त्या स्पंजनीच बनलेल्या असतात। जेव्हा तुम्ही बसतो म्हणजे काय करतो आपण? दाब देतो त्यांना, म्हणजे ज्या स्पंजवर दाब दिला तर तो स्पंज काय होतो? दाबला जातो आणि थोड्या वेळाने काय होतो, आपण जेव्हा दाब त्याचा आपण काढतो म्हणजे आपण उठतो तेव्हा तो पूर्वस्थितीमध्ये येतो। म्हणजेच काय तर ज्याला दाब दिला तर तो दबतो, म्हणजे त्याचा आकार म्हणजे तो खाली जातो आणि जेव्हा आपण त्याच्यावरून दाब काढून घेतो तेव्हा काय होतं तर तो स्पंज पूर्वस्थितीमध्ये येतो आणि ह्याच गुणधर्माला स्थितिस्थापकता असे म्हणतात। आता प्रवाहिता, तर तुम्हाला सांगा, तुम्ही प्रवाहिता हा पण पदार्थाचा गुणधर्म आहे। आता मला तुम्ही सांगा की पाणी कशावरून वाहते, म्हणजे जमिनीवरून सुद्धा वाहतं, तुम्ही पाहता नदीमधून वाहते, रस्त्यावरून वाहते, म्हणजे आणि पाणी डोंगर उतारावरून वाहते।
आता आपण एक प्रयोग म्हणजे एक हे करूया की एक तुम्ही वहीच्या आकाराचा एक पत्रा असा तिरका ठेवा आणि त्या पत्र्यावर एक ड्रॉप म्हणजे एक थेंब तुम्ही पाण्याचा टाका, एक थेंब मधाचा टाका आणि एक थेंब डिंकाचा टाका आणि कुठला पदार्थ म्हणजे कसा वाहतो याचं तुम्ही निरीक्षण करा. तर काय होईल तर पाणी सहज खाली येईल. पाणी काय होईल सहज खाली येईल. मध खाली यायला थोडासा वेळ लागतो आणि डिंक सुद्धा खाली यायला काय होईल थोडासा वेळ लागेल. म्हणजेच ह्या गुणधर्माला द्रव पदार्थ उतारावरून वाहतो. ह्याच गुणधर्माला काय म्हणतात तर प्रवाहिता म्हणतात. आता ही प्रवाहिता ही पाणी किंवा द्रव पदार्थ किती सहजपणे वाहतो याच्यावर अवलंबून असते. घनता. आता तुम्ही मला सांगा तुम्ही काय कराल माहितीये का, एक लोखंडाचा समान तुकडा घ्या आणि लाकडाचा समान तुकडा घ्या आणि एका बकेटमध्ये टाका. एका बकेटमध्ये लोखंडाचा तुकडा टाका आणि एका बकेटमध्ये लाकडाचा तुकडा टाका आणि निरीक्षण करा. काय होईल तर लाकूड पाण्यावर तरंगेल आणि लोखंड तळाशी जाईल. म्हणजेच काय तर लोखंडाची घनता ही जास्त आहे, लाकडाच्या घनतेपेक्षा जास्त आहे. आता एक तुम्ही तराजू घ्या आणि समान आकाराचा लोखंडाचा तुकडा आणि समान आकाराचा लाकडाचा तुकडा याचे वजन करा. तर कोणाचे वजन जास्त येईल सांगा बरं. तर लोखंडाचे वजन जास्त असणार, साहजिकच आहे. म्हणजेच काय तर समान आकारमान असलेल्या वेगवेगळ्या पदार्थांचे वस्तुमान घनतेवर अवलंबून असते आणि म्हणजेच घनता ह्या पदार्थाचा गुणधर्म आहे. म्हणजे समान आकारमानाचे अधिक घनता असलेले पदार्थ अधिक जड असतात आणि कमी घनता असलेले पदार्थ हलके असतात. आता विद्राव्यता. विद्राव्यता म्हणजे काय तर पदार्थाचा विरघळण्याचा गुणधर्म. आता मला तुम्ही सांगा की प्लास्टिक, वाळू पाण्यामध्ये विरघळते का तर ती विरघळत नाही. म्हणजे काय ती अविद्राव्य, म्हणून त्यांना काय म्हणतात ते अविद्राव्य पदार्थ आहेत. आता मला तुम्ही सांग एक ग्लास घ्या आणि एका ग्लासामध्ये तुम्ही वाळू, मीठ आणि साखर पाण्यामध्ये विरघळवण्याचा प्रयत्न करा आणि हीच कृती तुम्ही पाण्याच्या ऐवजी रॉकेल घेऊन पण हीच कृती करा. तर तुम्हाला काय दिसून येईल तर तुम्हाला मीठ आणि साखर पाण्यामध्ये विरघळतात आणि वाळू पाण्यामध्ये विरघळत नाही. म्हणून वाळूला काय म्हणणार की विद्राव्य आहे, ती पाण्यामध्ये अविद्राव्य आहे. जे पदार्थ मीठ आणि साखर हे पदार्थ विरघळतात म्हणजे ते काय आहेत तर ते विद्राव्य आहेत. म्हणजे एखादा स्थायू पदार्थ पाण्यामध्ये विरघळतो त्या पदार्थाला काय म्हणतात तर तो विद्राव्य आहे म्हणतात आणि जो पदार्थ विरघळत नाही पाण्यामध्ये त्याला काय म्हणतात तर अविद्राव्य. पण मीठ हे पाण्यामध्ये विद्राव्य आहे, परंतु रॉकेलमध्ये मीठ विरघळत नाही. मग रॉकेलमध्ये मीठ काय आहे अविद्राव्य आहे. मग पदार्थाच्या विरघळण्याच्या गुणधर्माला काय म्हणतात विद्राव्यता. आता पारदर्शकता. तुम्ही काच पाहिली आहे तर काचेमधून आपल्याला पलीकडचे दिसते, म्हणून काचेला आपण पारदर्शक यालाच काय म्हणतो आपण पारदर्शक पदार्थ असे म्हणतो. म्हणजे काच ही पारदर्शक आहे. आता आपल्याला दुसरे कुठले पारदर्शक म्हणजे पदार्थ आहेत सांगा. जसे की प्लास्टिक, म्हणजे काही प्रकारचे प्लास्टिक, हवेतून सुद्धा आपल्याला पलीकडचे दिसते, स्वच्छ पाणी इत्यादी पारदर्शक पदार्थ आहेत आणि म्हणून पारदर्शकता ही हा पदार्थांचा काय आहे गुणधर्म आहे. धातू आणि धातूंचे गुणधर्म. तर तांबे, सोने, लोह, ॲल्युमिनियम हे काय आहेत तर हे धातू आहेत आणि या धातूंचा आपल्याला खूप उपयोग आहे. धातूपासून आपण म्हणजे ॲल्युमिनियम पासून आपण भांडी बनवतो, सोने चांदी याच्यापासून आपण दागिने बनवतो, आपण लोखंडापासून आपल्याला कब्बड, दरवाजे म्हणजे इतर खूप धातूंचे उपयोग आहेत. आपल्या रोजच्या जीवनामध्ये धातूचा वापर आपण मोठ्या प्रमाणात करत असतो. मग हे धातू कुठे मिळतात तर हे धातू भूगर्भात मिळतात. भूगर्भात खनिज स्वरूपामध्ये हे धातू असतात आणि मग काय होतं हे खनिजे बाहेर काढून त्याच्यात प्रक्रिया केली जाते आणि त्याच्यापासून धातू बनवले जातात. आता हे धातूमध्ये काही गुणधर्म समान असतात. तर ते कोणते गुणधर्म तर धातूंचे गुणधर्म आहेत वर्धनीयता, तन्यता, विद्युत वाहकता, उष्णता वाहकता, नादमयता आणि चकाकी आणि रंग.
असे धातूंचे गुणधर्म आहेत. आज आपण त्याचा अभ्यास करूया. आता वर्धनीयता. वर्धनीयता म्हणजे काय, तर ॲल्युमिनियम किंवा तांब्याचा तुम्ही जर एखादी तार, तर ती तार तुम्ही जर ह्याने आपल्या हातोडीने त्या तारेवर जर ठोके मारले, घाव घातले, तर त्या तारेचा पत्रा तयार होतो. तसेच तुम्ही सोने किंवा चांदी यांच्या तुकड्यावर जर तुम्ही घाव घातले तर ते सुद्धा चपटे होतात. म्हणजे धातूंपासून पत्रे तयार करता येतात. जर घाव घातले किंवा ठोकून धातूंपासून आपल्याला पत्रे तयार करता येतात. हा धातूंचा गुणधर्म आहे. या गुणधर्माला काय म्हणतात, तर वर्धनीयता हा म्हणतात. तर तन्यता. तुम्ही कधी इथे लोहाराच्या दुकानात गेलात का, लोहाराकडे? मग लोहार काय करतात, लोखंड गरम करताना पाहिलं का त्याच्याकडे? तर लोखंड गरम करून म्हणजे एका विशिष्ट उष्णतेला लोखंडाला गरम करतात आणि मग ते गरम केलेल्या लोखंडावर घणाने घाव घालून ते काय करतात, त्याला आकार देण्याचा प्रयत्न करतात. मग ते घणाने घाव घालून काय करतात, ते लांब करतात. आणि मग ती लोखंडाची सळई काय करतात, ते लोखंडाची सळई सतत फिरवत आणि घणाने घाव घालत ती लांब होते आणि मग त्याच्यातून ती खेचून काय होते, त्याच्यात तार तयार होते. म्हणजेच काय, तर धातूला खेचून धातूपासून तार तयार होण्याच्या गुणधर्माला काय म्हणतात, तर तन्यता म्हणतात. आता लोखंडाप्रमाणेच तांबे किंवा ॲल्युमिनियम ह्या धातूंचे सुद्धा तारी बनवता येतात. आणि ह्या तारी आपल्याला कुठे वापरतात माहिती आहे का? कॉपरची, तांब्याची तार आपल्याला विजेच्या ज्या वायरी असतात त्या तांब्याच्या तारीपासून बनवलेल्या असतात. ॲल्युमिनियमची तार किंवा तांब्याच्या तारीपासून बनवलेल्या असतात. आता विद्युत वाहकता. विद्युत वाहकता मला सांगा, तुमच्या घरची जी हे आहेत बोर्ड किंवा बोर्ड आहे, ती कशाने बनलेली आहे? ती प्लास्टिकने किंवा कशाने, लाकडाने बनलेली असतात. कारण जर ती म्हणजे आपल्याला शॉक लागू नये म्हणून. कारण का, विद्युत म्हणजे ज्या विजेच्या वायरी आहेत त्या कशाने बनलेल्या आहेत, धातूने. आणि धातू हे विजेचे वाहक आहेत, विजेचे कमी अधिक प्रमाणात वाहक आहेत. म्हणून त्यांचे जे बोर्ड आहेत ते कशाने बनलेले असतात, तर प्लास्टिक आणि लाकडाने बनलेले असतात. म्हणजे विद्युत वाहकता हा सुद्धा धातूंचा एक गुणधर्म आहे. आता उष्णता वाहकता. तर तुम्हाला माहिती आहे का, आपल्या घरामध्ये कुकर आहे किंवा पॅन असतात, त्यांची जी हँडल्स असतात ना, ती लाकडाची असतात किंवा कसली असतात माहिती आहे ना तुम्हाला, प्लास्टिकची असतात. का बरं? कारण का, धातू हे आपली जी घरातली जी हे आहेत, कुकर समजा, पॅन, हे कशाने बनलेले आहेत, धातूपासून बनलेले आहेत. आणि त्यामुळे काय होतात ते, आणि धातू काय आहेत, तर उष्णतेचे वाहक आहेत. म्हणजे धातू उष्णतेचे वाहक असल्यामुळे ते गरम होतात आणि त्याच्यामुळे आपल्याला जर त्यांना हात लावला तर आपल्याला चटका आणि इजा होण्याची शक्यता असते. आणि जर म्हणून हँडल असेल तर आपण गॅसवरून ते सहजरित्या ती भांडी आपण खाली उतरवू शकतो. तर धातूचा समजा एखादा तुकडा तुम्ही गरम केला तर तो पूर्ण गरम होतो. एखाद्या भागाला जर तुम्ही उष्णता दिली तर तो पूर्ण तुकडा गरम होतो. म्हणजे धातू हे उष्णतेचे वाहक आहे. मग उष्णता वाहक हे धातूचा गुणधर्म आहे. आता नादमयता. आता तुम्हाला माहिती आहेत का, वीणा, तंबोरा ह्या सगळ्या जे इन्स्ट्रुमेंट्स आहेत त्यांच्या तारा छेडल्या तर त्याच्यातून आवाज येतो, म्हणजे खणखणीत आवाज येतो. आता जर तुम्ही एखादा चमच्याने डब्याला मारलात किंवा एखाद्या काठीने डब्यावर मारलात, चमच्याने डब्यावर मारला तर तुम्हाला कसा आवाज येईल, स्पष्ट आवाज येईल की नाही? आणि ते जर एखाद्या काठीने फरशीवर किंवा टेबलावर मारलं तर आवाज स्पष्ट येणार नाही. म्हणजे जो खणखणीत जो आवाज आहे म्हणजेच काय, तर नादमयता, धातूंची नादमयता हा धातूंचा गुणधर्म आहे. काही धातू माहिती ना चकाकी असते, सोनं कसं चकाकतं म्हणून त्याला आपल्याला खूप आवडतं. काही चांदी चकाकते, म्हणजे चकाकी हा सुद्धा धातूंचा गुणधर्म आहे. काही धातूंना रंग असतो, आपण म्हणतो ना सोनं पिवळं असतं, म्हणजे काही धातूंना विशिष्ट रंग असतो. हे आपण गुणधर्म आज पाहिले. तर आता मला सांगा की आता आपण पाहिलंच की भिंतीवर लावलेले विजेचे बोर्ड लाकडी किंवा प्लास्टिकचे का असतात, कुकरची मूठ प्लास्टिकची का असते, तर हे की तवा, प्रेशर कुकर धातूने बनलेले असतात आणि धातू उष्णता वाहून नेत असतात. म्हणूनच आपला हात न भाजता आपण प्रेशर कुकर उतरवू शकतो. भिंतीवर लावलेले विजेचे बोर्ड लाकडी किंवा प्लास्टिकचे का बरं असतात हे सुद्धा आपण पाहिलं. का, तर शॉक लागू नये म्हणून. कारण का, ज्या विजेच्या तारा असतात त्या धातूने बनवलेल्या असतात आणि धातू विजेचे वाहक असतात आणि त्यामुळे आपल्याला शॉक लागण्याची शक्यता असते.
आता मला आपण हे तुम्ही नेहमी लक्षात ठेवा जे काही मी सांगते ते आता की पावसाळ्यात किंवा इतर वेळी परिसरामध्ये उघड्या पडलेल्या वीजवाहक तारा अथवा धातू यांना हात लावायचा नाही. घरामधील विजेच्या दिव्यांची अथवा विविध उपकरणांची बटणे आवश्यकता नसेल तेव्हा बंद ठेवा. उदाहरणार्थ टीव्ही रिमोट कंट्रोलने बंद केला तरी मुख्य बटण सुद्धा बंद करा. त्यामुळे विजेची बचत होते व संभाव्य धोकेही टळतात. ठराविक काळानंतर घरातील वीज जोडणी घरातील मोठ्यांना तपासण्या म्हणजे घरातील मोठ्यांना किंवा जे तज्ज्ञ असतात म्हणजे आपले इलेक्ट्रिशियन्स असतात त्यांच्याकडूनच चेक करून घ्यायची. त्याच्यामुळे धोके टळतात. तर आज आपण काय शिकलो तर पदार्थांचे गुणधर्म कुठले कुठले तर कठीणपणा, पारदर्शकता, ठिसूळपणा, प्रवाहिता, अविद्राव्यता, विद्राव्यता हे गुणधर्म आपण आज पाहिले. आणि आपण धातूंबद्दल माहिती घेतली आणि धातूंचे गुणधर्म जसे की उष्णता वाहकता, विद्युत वाहकता, वर्धनीयता, तन्यता हे गुणधर्म आपण आज पाहिले. धन्यवाद.